हुंडा ही अन्यायकारक प्रथा बेकायदा असली तरी आजही अनेक ठिकाणी ती सुरू असल्याचं पाहायला मिळतं। असंच एक वाईट प्रकरण बिहार राज्यात घडले। हुंड्यासाठी सासरच्या मंडळीने आपल्या सुनेला विष देऊन मारलं आणि तिच्या मृत्यूची चौकशी होऊ नये म्हणून तातडीने तिच्या मृतदेहाची दफनही करून टाकलं। तिच्या माहेरच्या मंडळींना तिचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही। मात्र दुसऱ्या राज्यात राहणाऱ्या त्या पीडितेच्या भावाला जेव्हा याबद्दल कळलं तेव्हा तो तातडीने गावी आला आणि त्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला। पीडितेच्या भावाने पोलिसांना सांगितलं की आपल्या बहिणीला तिच्या सासरच्या मंडळींनी विषप्रयोग करून ठार केला आहे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी तिचं दफन करण्यात आलं आहे। तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं नाही। ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दखल घेतली। पोलिसांनी आधी आरोपी पतीला अटक केली, त्यानंतर त्याने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला। त्यानंतर पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार 3 महिन्यानंतर त्या पीडितेचा मृतदेह उकरून बाहेर काढला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। कोर्टाच्या आदेशानंतर मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून मृतदेह 3 महिन्यानंतर बाहेर काढण्यात आला। बिहार राज्याच्या दरभंगा जिल्ह्यातल्या बडगाव औपी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या अहिसडी गावातील ही घटना आहे। मृत महिलेचा भाऊ दानिश याने बडगाव औपी पोलीस ठाण्यात प्राथमिक माहिती अहवाल सादर केला। आपल्या बहिणीची तिच्या सासरच्या मंडळींनी विष प्रयोग करून हत्या केल्याचा आरोप त्याने त्यात केला होता। त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर मॅजिस्ट्रेटची नियुक्ती करण्यात आली आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला। तो पोस्टमॉर्टमसाठी दरभंगा DMCH मध्ये पाठवण्यात आला। सप्टेंबर 2023 मध्ये परवीनीचा मृत्यू झाला होता। त्यानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी तिचं दफन केलं होतं। या घटनेची माहिती दुसऱ्या राज्यात राहत असलेल्या तिच्या भावाला मिळाली, तेव्हा त्याने पोलिसांत तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। हत्येचा मुख्य आरोप परवीनच्या पतीवर असून अन्य 5 व्यक्तींवरही आरोप आहे। अटक झाल्यानंतर आरोपी पतीने कबूल केलं की विषप्रयोग करून पत्नीची हत्या करण्यात आली होती, म्हणूनच तेव्हा तिच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं नव्हतं।